तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज ना खूप दिवसातनं ना मी फ्रीज असा छान क्लीन केला होता आणि पिलू मला दाखवत होता. त्यानं पण मला मदत केली होती फ्रीज स्वच्छ करायला. तर पिलू मला दाखवत होता, मम्मा हे बघ मी मस्तपैकी फ्रीज कसा स्वच्छ केला आहे आणि भरण्या वगैरे भाज्या वगैरे सगळ्या एवढ्या स्वच्छ नीट करून ठेवल्या होत्या ना, त्या पण भरण्या लावून ठेवलेल्या तो दाखवत होता. त्याच्यानंतर आम्ही ना कारभाऱ्यांना संध्याकाळी शूज घ्यायचे होते म्हणून जरा थोडंसं शॉपिंगला गेलो. तिथं गेल्यानंतर ना त्यांना काही ते आवडत नव्हतं शूज. जरा बघून बघून झाल्यानंतर पिलूचं चाललं होतं की हे घेऊ का ते घेऊ का. त्याच्यानंतर जे काही त्यांना घ्यायचं होतं ते त्यांचं चाललं होतं, चला म्हणलं हे घेतात ना तोपर्यंत ह्यांचं मी थोडंसं शूट घेते. त्याच्यानंतर ना खाली आल्यानंतर ना त्यांना एक कोणता तर शूज आवडला होता. मग त्यांचं असं होतं की घेऊ का नको, कारण याच्या आधीच आठवडाभरासाठी ऑफर होती. आणि मग मी म्हणणं की तुम्हाला ऑफरमध्ये घ्यायचं असेल तर ऑफर आठवड्याभर थांबावं लागेल, आता घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर आमच्या पिलूचं असं चाललं होतं की त्याच्या मापचं काहीच भेटत नव्हतं तिथं. त्याला असं वाटत होतं की मला माझं नाहीच आहे इथं काय, त्याच्यामुळं त्याचं हे बघू का ते बघू असं चाललं होतं. आणि त्याच्या मापचं तिथं खरंच काहीच नव्हतं. ते शूज काढत होता, त्याला वाटलं होतं की हे माझ्या मापचं असेल वगैरे, पण त्याच्या मापचं काहीच नाही तिथं. त्याला आता घ्यायचेत एकदा शूज छान असे, पण जे पहिले आहेत ना ते तसेच आहेत पडून, 3-4-5 जोड आहेत त्याचे शूज. आणि तसेच असल्यामुळं नवीन नवीन नुसतं आणून ठेवायचं आणि घातलंसुद्धा जात नाही. आता तर स्कूल चालू आहे त्याच्यामुळे नुसते जे स्कूलचे आहेत ना बूट तेच घातले जातात आणि बाहेर येता जाताना चप्पल असते ना तेवढीच, नाहीतर बाकीचे सँडेल त्याच्यानंतर ना जे पुढारी टाईप चप्पल आहे ते घातलं जात नाही, लोफर घातलं जात नाही, काहीच घातलं जात नाही, स्पोर्टचे बूट घातले जात नाहीत. त्याच्यामुळे मग मी कॅन्सल केलं त्याला चप्पल घ्यायचं, कारण अशाच बसून राहतात आणि त्याची उंची वाढत राहते आणि त्यामुळे नंतर ते काय होत नाही, बसत नाही त्याला. तर इथं आहोंचं चाललं होतं हे घेऊ का ते घेऊ ते घेऊ का कुठलं. मला तर त्यामधलं काही कळत नाही, कारण त्यांचे थोडेसे ब्रँडेड असतात शूज, रेडची किंवा त्याच्यानंतर ना बाटा वगैरे. मला त्यातलं काही एवढं समजत नाही. तुम्हाला जे आवडेल ते घ्या म्हणलं तुम्ही, तुम्हाला जे छान वाटेल ते. तर पिलूचं बघा आता इथं त्याच्या मापचं पण नाही तरी पण घालून बघतोयच तो. त्याला मी सांगते पिलू हे तुझं नाही, पण तो ऐकेल कसा. पप्पा जे करतात ते मला केलंच पाहिजे नाही का. त्याच्यानंतर दुसरंवालं पण घालून त्याचं चाललं होतं हे घालू का ते घालू. त्यांच्या दोघांची शॉपिंग झाल्यानंतर खूप जोराची भूक लागली होती म्हणून ती गणेश वेळेच्या तिथं आलो होती. त्यानंतर ना छान असे तिथं दहीपुरी खाल्ली, त्याच्यानंतर दाबेली पण खाऊन घेतली आणि मस्त असे छान टेस्ट लागत होती. तेवढं सगळं खाऊन झाल्यानंतर आम्ही आंबा आणायला गेलो होतो, कारण आम्हाला एवढे जास्त आंबे आवडतात. तिकडं कर्वेनगरला गेलो ना तर आम्ही हमखास येताना तिथून आंबे घेऊन येते. एकदम ओरिजिनल 100% ऑर्गॅनिक असे आंबे आहेत ते, घरी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे. आणि तिथून कधीही पण येताना आम्ही, मला वाटतं थोडे का होईना पण ते आंबे घेऊनच येतो आणि खूप आवडतात आम्हाला. एवढी गोड टेस्ट आहे ना त्याची, मस्त असे टेस्ट आहे. ते आंबे 500 रुपये किलो आहेत, परंतु ते येताना हे 5 किलो 3 किलो का होईना पण घेतात, म्हणजे घेतातच, कारण खूप छान टेस्ट लागते त्याची मस्त अशी. तर पिल्लूचं आल्यानंतर पण त्याचं एवढं पोट भरलं नव्हतं की काय काय माहिती. आल्यानंतर आंबा खायचा होता, जे काय साहित्य आणलं होतं ते पटकन ठेवून दिलं. आणि यांचे टी शर्ट होते ना ते काहीतरी ऑफरमध्ये होते, मला नाही माहीत, त्यांना आवडतात टी शर्ट वेगवेगळे. त्यानंतर त्यांनी त्यांची जी शॉपिंग केली होती ते मी सगळं बाजूला काढून दिलं आणि पहिला आंबा खायला घेतला, कारण आंबा एवढा टेस्टी आहे की नाही की बसच. एवढं सगळं खाऊन आलो या तरी पण, दहीपुरी येते सगळं खाऊन आलो तरी पण आंबा खायचं हेच नाही. तर त्यानंतर ते दाखवत होतं कसा दिसतो टी शर्ट त्यांनी घातला होता, मस्त वाटत होता तो टी शर्ट. आणखीन एक टी शर्ट आणला आहे तो म्हणजे दुसरावाला. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी आल्यानंतर पिलूला घेऊन ग्राउंडला गेलो. ग्राउंडला ना पिलूला किती पण वेळ खेळवा, 2 तास खेळवा 1.5 तास खेळवा, त्याचं येताना माघारी यायचं असं नसतं, कारण त्याला अजिबात माघारी वाटत नाही. त्याला वाटतं की आपण तिथंच थांबावं. परत सकाळ कामावर जायचं असतं पप्पाला आणि 9-9:30 जरी वाजल्या ना तरी त्याला रिटर्न यायचं नसतं. तर आता तो छान सायकल चालवतो बरं का, मस्त अशी सायकल चालवतो, पण तरी पण भीती वाटते म्हणून आम्ही रस्त्यावरून जाताना धरतो. ग्राउंडमध्ये शक्यतो नाही धरत. आता ही कुठली पद्धत होती मला माहीत नाही, पण हे ग्राउंडवर लोळून त्याचं चाललं होतं की अशा पद्धतीनं कोण गाडी खेळतं काय माहिती. पण हे त्याचं असं चाललं होतं, खाली झोपून झोपून गाडी खेळायचं चालू होतं. त्याच्यानंतर पप्पा ओरडले म्हणून तो उठून बसला. त्याचं काय चाललं होतं मला अजिबात खरंच कळालं नव्हतं. आणि येणारे जाणारे जे वॉक करत होते ना असे वयस्कर म्हणजे आजी आजोबा, ते हसायचे त्याच्याकडे बघून. मग त्याच्यानंतर आम्ही त्याला उठवलं तिथं, मी आणि पिल्लू मग छान असं तिथं गाडी खेळत होतो. त्याच्यानंतर त्याला ना खड्डा करायचा होता. ग्राउंडला गेला का नाही तो फ्रेश होतो, मस्त असं हे होतं, परंतु येताना तो रडतोच. त्याच्यामुळे मग ग्राउंडला जायची इच्छा होत नाही अजिबातसुद्धा, कारण गेलं का त्याला यूज वाटत नाही परत रिटर्न. सगळ्या मुलांचं असंच असतं, आणखी थोडा वेळ थांबा, आणखी थोडा वेळ थांबा, थांबा 5 मिनटं, थांबा 10 मिनटं, असं प्रत्येकाचंच असतं. आणि त्याला त्याचं स्वतःचं खेळणं सोडून दुसऱ्यांची खेळणी खूप आवडतात. त्याला स्वतःला किती खेळणे आहेत तरी पण त्याचे
स्वतःची खेळणी ठेवतो आणि दुसऱ्यांची खेळणी त्याला आवडतात बघा, पहिल्यापासूनच आवडतात. ही बघा आमची डॉली छोटीवाली, त्याच्यानंतर इकडं 2-3 छोट्या गाड्या आणि तरी कितीतरी मला वाटते एक डस्टबिन भरून फेकून दिल्यात मी सगळ्या गाड्या. का तर ती दररोज एक ना एक मोडलेली असते, एक ना एक तोडलेली असते. घरातली सगळी कामं वगैरे आवरून घेतली मस्तपैकी आणि मग आता म्हटलं सकाळचं दुसऱ्या दिवशी चला आता आपण देवांसाठी अक्षतांचा हार बनवूया. थोडासा ट्राय केला साध्या धाग्यानं, मशीनच्या धाग्यानं ट्राय करत होते मी, जमतोय का बघितलं, एवढा छान जमला बस. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी मस्तपैकी लोकरचा धागा आणला, वेगळ्या वेगळ्या कलरचे लोकरचे धागे आणले. मी तुम्हाला त्याचे फोटो पण टाकेन आणि एवढे छान मी बनवले ना देवासाठी अक्षतांचे हार. मी तुम्हाला शेवटी ना लास्ट तुम्हाला फोटो बघायला मिळतील. आता हे जे तांदूळ आहेत का नाही, हे सगळे मी अक्रेलिक कलरनं, म्हणजे माझ्याकडं अक्रेलिक कलर होते पहिले, मी आरीवर्कचं करत होते ना तेव्हा मी आणले होते. फॅब्रिक पेंटिंगला लागतात त्यामुळं, आणि त्याच्यामुळं मी ते सगळं कलर एक हिरव्या कलरचा, माझ्याकडे लाल नव्हता, मला लालच बनवायचं होतं खरं तर, पण लाल नव्हता म्हणून मी एक गुलाबी, एक हिरवा आणि एक केशरी कलरचे असे 3 हे बनवून घेतले आणि जमते का म्हणून सहज म्हणून ट्राय केलं. पण खूप छान मला तो हार जमला, एकदम परफेक्ट असा. नंतर ना म्हटलं बाप्पाला घालून बघूया आधी कसा दिसतोय. खरं तर मोठ्या तांदळांचा हा अजिबात तांदूळ नाही ना मोडले तर खूप छान असा हार जमतो. आणि एक वेळ आपल्या लक्षात बसलं नाही बाबा कशी गाठ मारायची आणि कसा तो तांदूळ त्यामध्ये अडकवायचा आहे, एकदम परफेक्ट असं बनत जाणार ते. खूप छान असं ते बनलं होतं, मला तर खूप आवडलं होतं, मस्त पण दिसत होतं. हेच जर मोठ्या धाग्यात असताना लोकरीच्या तर एवढं अजून छान दिसलं असताना की बस. त्याच्यानंतर मग काय मला थोडीशी चेन पडते, मी लगेचच दुसरं पण बनवायला गेले आणि लगेच लोकरीचे 3 कलरचे 3 धागे आणले आणि त्याच्यानंतर मी दुसरे पण बनवून घेतले. कारण एकदा का जमलं ना आपल्याला त्या गोष्टीचं वेळ लागतं आणि कधी होते असं होतं. मग मी बनवून घेतलं बाप्पाला इथं ठेवून, म्हणजे माझी छोटीशीच मूर्ती आहे, जास्त मोठी नाही, पण ज्यांच्या कोणाच्या मोठ्या मूर्ती आहेत ना त्यांच्याला खूप छान असे ही हार दिसणार आहेत, एवढे छान दिसणार आहेत की बस, मस्त असे दिसणार आहेत. हे म्हणजे माझी छोटी मूर्ती आहे तरी त्याला एवढा क्यूट वाटत होता आणि ते पण साध्या मशीनच्या धाग्यामध्ये बनवलं आहे तर एवढा भारी वाटत होता. खूप ट्रेंडिंग आणि व्हायरल आहे, प्रत्येकजण हे हारच आपल्या देवांना मागवतो आहे, पण एवढा भारी हार जमाला असं मला वाटलं नव्हतं. त्याच्यानंतर ना मग मी सगळं काही बनवून वगैरे घेतलं. आता पिलू मध्ये मध्ये करणार नाही असं होणारच नाही, 1:30-2 वाजता तो शाळेत आला ना तर त्याचं पण काही ना काही चाललेलं असतं आणि मला करमत नाही म्हणून मी माझं पण काही ना काही उद्योगाचं चाललेलं असतं. तर परत आणखीन एक मी बनवत होते हार, असं 3-4 बनवले मी हार मस्तपैकी. का तर 2-3 आणखीन देव, म्हणजे माझ्याकडे जास्त मूर्ती नाही, एक कृष्णाची, एक गणपती बाप्पाची, एक अन्नपूर्णाची, अशा 3-4च आहेत त्या, आणि चौथी आहे ते म्हणजे गोमाता आणि तिचं पिल्लू, असं 4च मूर्ती आहेत माझ्याकडे, जास्त मूर्ती नाही. आणि मला फोटो ठेवायला शक्यतो आवडत नाही, मूर्तीच असावी. स्वामी समर्थाची पण मला घ्यायची आहे, पण आता कधी मिळाल, माझ्या नशिबात कधी आहे काय माहिती घ्यायचं, पण ते पण मला घ्यायचे, थोडीशी मोठी घ्यायची, 3 फुटापर्यंत तरी असावी, सॉरी 3 इंचापेक्षा थोडी जास्त, म्हणजे 4-4.25 इंचाची तर असावी, कारण त्याला हार वगैरे किंवा त्याला वस्त्र वगैरे खूप छान बसतं म्हणून. आणि एकदम छोटं असेल ना तर त्याला वस्त्र वगैरे काहीच घालता येत नाही, म्हणून मला पण घ्यायचे. आता हे अशा क्रिएटिव्हिटीना मी रोजच करत असते, काही नाही काय माझं उद्योग चालूच असतं. तर त्याच्यानंतर एक तोरण पण बनवून घेतलं होतं मी, आणि त्याचं मला वाटतं इंस्टावर टाकलं आहे पण. मस्तपैकी ते तोरण मी 2 दिवसातच एकदम फास्ट असं बनवलं, खूप छान असं बनवून घेतलं. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगत जा, आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ना ते पण मला सांगत जा, त्यामुळे मला पण आयडिया येईल. आणि आवडत असतील ना तर व्हिडिओ माझे नक्की लाईक करा. थोडेफार अजून म्हणजे इकडे तिकडे होतात व्हिडिओ, का तर जास्त असं व्हिडिओ म्हणजे मला टाईम भेटत नाही, जेव्हा भेटेल तेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ दररोज असतो माझा डेली, पण लाँग व्हिडिओ शक्यतो डेली नसतो, कारण एडिटिंगला वगैरे वेळ लागतो आणि सोसायटीत असलं वेगळं असतं एडिटिंग करायला. आणि आपण म्हणजे आमच्या इथं जास्त हे नाहीत, 3-4 जण आहेत, पण उगाचच ते वेगळं वाटतं ना त्याच्यासाठी. तर हे बघा, हे अशा पद्धतीने लोकरीचे हार बनवून घेतले होते. तुम्हाला आवडले असतील तर नक्की ऑर्डर करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा.